नमस्कार, मी कोकणी गणेश शेडेकर तुमच्या सर्वांचं स्वागत करतो आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आता आज आपण चाललोय गावाला. मे महिन्याचे जे असतात लग्न वगैरे ते अटेंड करायचं. उद्या माझ्या मित्राचं लग्न आहे तर ते अटेंड करायचं आहे. तर 2-3 दिवस राहीन आणि मग परत येईन मुंबईला, कारण की प्रियंकाला सुट्टी नाही भेटली 2 दिवसाची. सो त्यामुळे मला परत यावं लागेल मुंबईला. मग तिला घेऊन आम्ही परत 14 तारखेला बसणार, कारण की 15 तारखेला आमच्या भावकीचं मंदिर आहे, रांगलदेव मंदिर म्हणून. तर तिकडे पूजा आहे. सो ती अटेंड करायची आहे. तर बघू, आता तुम्हाला दाखवतो कसा आमचा प्रवास होतोय तो. आता आम्ही चाललोय ट्रेननी, लोकमान्य टिळकवरून, जी आपण शिमग्याला पकडली होती ती ट्रेन आहे. तर चाललो आता मी उतरणार आहे संगमेश्वरला, आणि आई पप्पानी जाणार आहेत पुढे, ते गावाला जातील. आणि अजून एक माझा भाऊच आहे, तो पण येतोय, त्याची फॅमिली आहे. सो ते भेटतील आपल्याला लोकमान्य टिळकला. सो निघू आता. आपण पोचलो आता आम्ही ट्रेनमध्ये. ॲक्च्युली खूप लेट झाला होता, त्यामुळे व्हिडिओ वगैरे काढायला भेटली नाही, कारण की ओला पण बुक होत नव्हती आणि नॉर्मल मीटरवाली पण ऑटो भेटत नव्हती. सो हा आपला चेतन आहे आणि चेतनची फॅमिली वगैरे. तुझं नाव काय सांग? आता कसं सांगितलं तुला सांग? बोल नाव, बोल नाव, बोल. सामान घ्यायचं आधी चेतन शेडेकर. स्माइल दे, स्माइल दे. उन्हाळ्यामध्ये पण सुद्धा बघा कसं सर्वीकडे हिरवंगार असं पसरलं आहे, कारण की गावाला पाऊस पडत होता. सो बघा सर्वीकडे हिरवं दिसतंय एकदम, जणू काय म्हणजे आता पावसाळाच सुरू आहे. पण आता आहे ॲक्च्युली मे महिना. नमस्कार, गुड मॉर्निंग. तर आता आपण पोहोचलो चिपळूणला. गाडी खूप लेट चालली आहे, 2 तास लेट चालले. आता वाजलेत किती? 6:15 झालेत, तरी आम्ही लोक अजून चिपळूणलाच आहे. अजून आता संगमेश्वरला आम्हाला जायचं म्हणजे लग्नाला. सो तिथे जायला अजून 1 तास लागेल, म्हणजे 7-7:15 वाजतील. बघू आता काय आहे ते. प्रवीणरावनी मस्त झोप काढली आहे, झोपेतनं उठून आला आता बाहेर. किती टाइम लागेल अजून? अर्धा तास येतं. मला वाटलं 1 तास लागतो. आपण आता इथून संगमेश्वरला उतरल्यानंतर पहिला आधी स्वप्नील आणि प्रवीणदाकडे जाणार आहे. त्यांच्याकडे जाऊ, आंघोळे वगैरे करू. नंतरला तिथून मग मित्राच्या गावी जाणार आहे. संगमेश्वरमध्येच आहे ते पण. तर तिकडे 11चं लग्न आहे, सो ते अटेंड करेन आणि मग दुपारी परत मग घरी जाईन आमच्या. तो मे बी एसटीचा प्रवास असेल कदाचित, तो पण तुम्हाला दाखवेल. गावाला किती धुकं आहे ते बघा. सावरडा आलं, सावरडा.
क्रॉसिंगला थांबली वाटतं. हा एक तर आजच गाडी 2 तास लेट आहे. काल इकडे पाऊस पडला वाटतं. हा हे काय सर्व ओलं ओलं दिसतंय. हा तेच म्हणते ना. आरवली आरवली मग आता आरवली नंतर काय संगमेश्वर. प्रत्येक स्टेशनला थांबत चाललेली इथं. फ्रीज मधली बॉटल फ्रीज मधली बॉटल आपण जेवढा थंड झाला पाणी मग परत एसी आहे. चल चेतन भाई निकलते हैं हम, मिलते हैं शाम को. येईल संध्याकाळी. आज संध्याकाळी म्हणजे रात्री बघू. संध्याकाळी आता जे काय बघतो. चल की चल 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 चल. वहिनी झोपली ना. चला. अरे घेत गाडी निघाली बघ. भेटू भेटू संध्याकाळी भेटू. आपण संध्याकाळी भेटू. बाय बाय. सो फायनली आता आपण उतरलोय संगमेश्वरला. पहिला आधी जाणार आहे दादाच्या गावी म्हणजे बिरकोंड ना. बिरकोंड. मग तिथे आपण फ्रेश वगैरे होणार, आंघोळ वगैरे करणार आणि नंतरला जाणार निवदेला. निवदेला लग्न आहे प्रमोदचं, तर तिकडे ते लग्न अटेंड करायला जाऊ आपण. सो आता आपण कसं जायचं. आता आपण ऑटो रिक्षा. चला मग जाऊया आपण. सगळी माणसं गेली. संगमेश्वर रेल्वे स्टेशन. लांजाला जायचं होतं मला लग्नाला. कॅन्सल म्हणजे नाही म्हणतो. अरे ते ओनर आहे तो कसं गेला असं कसं झालं. आता मग एक निवद्यात पण लग्न आहे. दोन्ही लग्न होते. मी निवद्यात जाणार आहे. हा तर हे आता जर
लवकर झालं ना तर निवेदन निघून जाईल. नाना नानाच ना. क्या नाना. आता आपण आहे स्वप्नीलच्या गावी. हे त्याचं घर आहे मागे. तर आता तयारी पण झाली आता आमची. तर मी आणि स्वप्नील जाणार आहे लग्नाला. आता निघू आता मी थोड्या वेळात, कारण की आता वाजलेत 8:30 झालेत. सो लग्न 11च आहे. तर आता थोड्या वेळ निघायला लागेल, कारण की आता हा बोलतोय की इथून 1-1.5 तास तरी लागेल. सो बघू आता कसं जायचं असं ते पण काही नक्की नाही, कारण की आता इथून मला वाटतं संगमेश्वरवरून देवरुख आणि तिथून पुढे असं काहीतरी असेल. बघू आता, दाखवेन तुम्हाला पण. स्वप्न्या मुंबई गोवा आहे. मुंबई गोवा हायवे. हे बिरकोण इथे हे कोणते इथे म्हणजे जवळ कोणते इथून रेल्वे स्टेशन? संगमेश्वर. तेच लागतं ना. आपल्याला गावाला जायचं असेल तर म्हणजे आमच्याकडे जायला इकडे की इकडे? इकडे ना. बिरकोंड तुमच्या गावाचंच नाव आहे. बिरकोंड सुरंग. आम्ही आता आलो इथे संगमेश्वरला. इथे ॲक्च्युली 9ची गाडी आमच्या समोरूनच निघून गेली. थोडा एक 2-3 मिनटाचा फक्त फरक पडला, पण आम्हाला नंतरला 10:30 वाजले. म्हणजे 1-1.5 तास झाला ट्रेन बस येऊन सुद्धा, म्हणजे ST जाऊन सुद्धा. बट तरी पण म्हणजे आलीच नाही 10:30पर्यंत. फायनली आम्हाला 10:30 वाजता भेटली आणि आम्ही आता चाललो. हा हे आपल्या STचा प्रवास. काय बोलतो स्वप्नील, कसा वाटला प्रवास तुला? प्रवास खूप भयानक आहे. फुल स्ट्रगल. हा इकडे बॅनर लागलाय. स्ट्रगल करत आलो आहे आम्ही. काय करत आलो बाबा. बघा आला किती मिनिटं. आपण कितीला निघालो? 8:30ला निघालो ना. 8:30ला निघालोय. 12:15 वाजले. अजून आम्ही पोहोचलो रे. लग्न 11च आहे. जेव्हा झालो नाही. आता जेवायला झालं आम्ही लोक. परत निघाले. हा ना. फायनली आम्ही पोहोचलो इथे प्रमोदच्या लग्नाला. प्रमोद, कॉंग्रॅच्युलेशन भावा. थँक्यू. मग काय बोलतो, कशी काय वाटतंय? हाऊस टू जोश. हा जोश कायम ठेवा. मग वहिनी कुठे आपली? ओके ठीक आहे, भेटू वहिनीला पण आपण भेटूया. असा पकडा ना, हातात हात घाल ना. असं हा असं.
हा या. पोचलो आम्ही आता इकडे. ॲक्च्युली मी घरी आज जाणार होतो माझ्या कळसवलीला, बट स्वप्नीलच्या घरी झालो आहे कारण की लेट झाला होता आम्हाला. सो मग स्वप्नीलच्या घरी म्हणजे बिरकोण गावी आलो आहे. मग इथे मी आजची रात्र राहणार आहे आणि उद्या सकाळी उठून जाईन मी. पण प्रमोदचं लग्न नेहमीच लक्षात राहील कारण की आमचा प्रवास म्हणजे एकदम, कारण की एस टी वगैरे काहीच टायमावरती नव्हत्या. बट ठीक आहे, मजा आली. सो आता मी ही व्हिडिओ आता इथे स्टॉप करतोय. मी आता उद्या सकाळी जाईन, मग बघू ती व्हिडिओ काढली तर काढेन, नाहीतर मग डायरेक्टली आमची पूजा वगैरे असेल तर पूजा वगैरे आता जांगलदेवाची आहे तर मी ती व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेन. सो भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय.